नमस्कार. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. तुम्ही केलेल्या चुका फक्त तुम्हीच सुधारू शकता. सोप्या मार्गाने जाण्यापेक्षा ज्या मार्गाने यश मिळेल त्याच मार्गाने जावे. अपयशाची कारणे असतात तर यशाचे किस्से असतात. तुम्हाला काय सांगायला आवडेल? किती उंच उडू शकतो हे पंख ठरवतात, तर कुठपर्यंत उंच उडायचे आहे हे आपलं मन ठरवत असतं. खरं पण यश म्हणजे आपण प्रयत्न करण्यातच अपयशी होणे. दुःखी व्हा किंवा स्वतःला प्रेरित करा, कारण तुमचे ध्येय तुम्हीच निवडलेलं आहे. बरेच लोक त्यांच्या स्वप्नांप्रमाणे जगत सुद्धा नाहीत, फक्त त्यांना वाटत असलेल्या भीतीमुळे. आपण आत्ता काय करत आहे यावरून आपले भविष्य ठरत असतं. आयुष्य प्रकाशित करण्यासाठी अंधाराचा सामना करावाच लागतो. माझी सर्वात चांगली गोष्ट ही नाही की मी कधी हारलोच नाही, तर हरल्यानंतर मी पुन्हा उभा राहिलो आहे. मनापासून एखादी गोष्ट न केल्यास ती कधीच मिळत नाही. जगण्यात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे महत्त्वाचे असते. यशाकडे जाणाऱ्या जिन्याकडे न पाहता येणाऱ्या प्रत्येक पायरीवर लक्ष केंद्रित करा. येणारं प्रत्येक संकट, अपयश तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी प्रेरणा देते. फक्त तुम्ही खचून न जाता त्याचा आधार घ्या. तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला संधी मिळतीलच असं नाही, तर संधीनुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका. तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता तेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतो जेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता. जोपर्यंत तुम्ही अपयश पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही. कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते. एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जातात. लोक असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं करा, मात्र हे कधीच म्हणत नाही की माझ्यापेक्षा चांगलं करा. विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न अपयशाला घाबरत नाही. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या. आयुष्याचा हाच उद्देश आहे की आपल्या आयुष्याला काही उद्देश असावा. हुशारी तर सर्वांकडे असते, कुणाची लपून राहते तर कुणाची नजरेस पडते. जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करा. आपल्या नेहमी जिवंत ठेवा. स्वप्नांमधील चिंगारी जर विझली तर तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या केली असं वाटेल. सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज नसाल, मात्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तुम्ही तरबेज असाल त्या शोधा. माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसा बनतो. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. नेहमीच लहान बनून राहा. प्रत्येक जण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे? थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.